भावी नवरदेव कवर एकट्याने काम करता राहणार. मग काय करता? काय नाही बाबा, बघतोय मागसपासून तुझी मजा. आदाबतय एकटेच. कवर एकट्याने काम करता राहणार. मग काय करता आता? जरा लागणं पाण्याचं बघा जरा. बघा तुम्हीच एखादी पोरगी असली तर. आम्ही होय आता पोरी आम्हीच बघायचे, मग तुम्ही काय करताय? करू आम्ही काहीतरी आता लग्न झाल्यावर. लग्न का हो? एक काम कर, काय? आई बापाच्या जे नसन जमत डायरेक्ट पाठवायची एखादी पोरगी व्हायचं मोकळं. काय तुम्ही का तसलं तर नाही जमत. नाही जमत होय? मग काय उपयोग आहे तुझा लागा? बस मग राहतोय तू असाच. तू म्हणजे कसं झालंय माहितीये का, फुटीच्या कांद्यागत झाले. आकाराने मस्त मोठा आहे पण बाजार काय नाही. तुला एक सांग का, दिसतं तसं नसतं. हा. आमचं पण हाय कुठतरी, पण आता कसं दाखवता नाही येत र. दाखवता येत नाही. अरे असल्या बळ माणूस का बसत नाही. लग्न करून मोकळा झाला असता टॉनिया तू. बस नाही नुसतं इथं कांद सारीत. काय खरं नाही बरं का, पण लय अवघड लग्नाचं. हे ऐकायला आला मला इथं. अरे आमच्या सारख्याची झाली बाबा. तुझं काय होतं नाही होतं, आम्हाला तुमच्या सारख्यांची काळजी असती एवढी. आणि मग दिली एखादी पोरगी बघून. पोरगी बिरगी बघायचं तुमचं तुम्ही. उद्या परत पोरगी चांगली नसली काय झालं की तुमच्यामुळं वाटोळं झालं, तुमच्यामुळं असं झालं. त्यापेक्षा तुम्ही काय झक मारी ना. आम्हाला काय काय बाबा आता कवर तू आम्ही बघायचं. तू बघ आता जरा चांगली पोरगी बिसली राशीन तसं लोक परत गावातली नावं ठेवतात. पण दारावड्यांचा ऋषा म्हणतात निवळ गावात गो खात हिंडतोय टोन ग. 2 पोरांचा बाप झाला असता आता लवकर लग्न केलं असतं. अरे कसं आहे बाबा, लग्न बिग्न पोरं आपली वेळच झाली म्हणजे सगळं. नाही तर उद्या गावातली म्हातारी म्हणते ऋषी आला पण गेला पण खाली काय हो. तुला तरी काय कळतंय तू मामा झाल्याशिवाय. अरे माग आपली काहीतरी ओळख राहिली पाहिजे. राहील ना मग. तसं तुमच्या सारख्यांचं लय अवघड आहे म्हणा. नका काळजी करू, बघू आम्ही बी असली एखादी पोरगी तर बरं का. अरे लग्नाचे लय फायदे आहे बाबा. लवकर करा. हे कांद बिंद काढायला घरची टीम पाहिजे. माझं बघ आता तिसरं आहे. 10-12 पोरं झाल्याशिवाय बघतो. एवढा दम आहे. मग कांद काढायला आमचीच टीम लावणार सगळी. आणि मग 1 रुपया रोज नाही बाहेर गेला पाहिजे. त्याच कसं आता तुझ्या सारख्याला काय सांगून उपयोगी. जाऊ दे मोठे चल. तुला पण दिसन थांब तू. बघू आता काय दिसायचं राहिले तुमचं. येऊ का मग? हा जा. बघा लय डोक्याची मंडई केली सकाळ सकाळ. अवघड यायला सकाळ नाही यायची. याला तरी काय कळतं, याच्या बहिणीलाच पटावलंय. काय तू एवढ्या दिवसातून येते भेटायला? मग काय रोज येऊ का? तुला माहित नाही का भाऊ घरीच असतो. त्याला काय अक्कल होय तेव्हा. त्याच्यामुळे तर सगळं वाटोळ झालंय. काय झालं? काय असत. मग कॉलेजला गेलती की नाही? गेलते ना. हा होय. लय भारी दिसते राव आज. मग काय बाहेर दिसावं नाही काय माणसानं? दिसावा पण एवढं पण नाही दिसावं की 4 चौघ बघत यार. मग त्याच्यासाठी काय करू मी? घरी सांग आपलं. मी नाही बाबा सांगत, तूच सांग. का? मला भीती वाटते. त्यात काय व्हायची तो? दादा हानीन मला. काय नाही, तुझं काय चाललंय मग? काय चाललंय असं तसंच. रानात गेलता का नाही? गेलतो. नाव ठेवायला लागले तो नाद्यान लोक मला. माझ्या नात्याने काय? मग लग्न होणार नाही म्हणतात तुझं. काय रे? अरे तू तर लय सुपर फास्ट निघाला का? आता तू सकाळ सकाळ येऊन टोमनं आणलं होतं. अरे पण तुला माझीच बहीण भेटली वय पाठवायला. दादा आता कोण असं राहतं का रे? तू पण काय आता मोठी झाली ना. मी मोठी झाली. अगं मग मोठी झाली तर लग्न करायचं असतं. करायचे ना लग्न आम्हाला. अरे ती बी आपल्या लेवलचा माणूस बघून करायचं असतं. तुझ्यापेक्षा तर 2 एकर जास्तच आहे मला. अरे पण कांदा आहे ना सगळ्यात येत. कांदा कपाशी मालक उपाशी बस बोंबला त्याच्या आईला. आणि तू असल्या बरोबर लग्न करणार वय? अरे चांगला बिझनेस वाला बघायचा, नोकरीवाला बघायचा. ते हे असलं वय? तसल्याला मी पगार देतोय माहिती का तुला? तसल्यांना पगार देतोय पण तुझ्याकडे असल्यावर देतोय. नसल्यावर बसतोय ठाणठाण बोंबलत. आपण गावात राहतो, गावात नोकरीवाले कुठे येत? अशी एका बुक्कीत आडवी पाडन ना. तुला कुणी बघायला सांगितलं? आम्ही आहे ना बघायला. नोकरीवाला बघायचा का हॉटेलवाला बघायचा? पण माझ्या पसंत नको का काहीतरी? अगं तुझी पसंत मस्त कळली ना मला. काय लायकीची आहे तुझी पसंत? तुला आता हे वाटायला लागलं का सकाळ सकाळी येऊन टोमणं आणलं त्याचं नाही काय वाटलं? मग आता बघितली पोरगी तर आता दे ना लग्न लावून. मग सकाळ सकाळी येऊन तूच टोमणं आणलं होतं ना.
अरे मी हाणलं होतं पण झाली ना आता बोलती पण आता बघितलंय तर दे आता लग्न लावून. नाही नाही, तुझ्या बरोबर कुठं लग्न लावून दे. दादा दे ना. नाही नाही, दे मला ना. आवडतो तो. मी दुसऱ्या बरोबर लग्नच नाही करणार, त्याच्या बरोबरच करणार. अगं मी तुला आयुष्यभर तशी ठेवून पण ह्याच्या बरोबर नाही करून देणार. तू काय दुसरी बघायची ना कोणतरी. दुसरी कोणाला बघतो? नाही नाही, तू तू सुरुवात केली ती. तुझ्या बापाला जाऊन सांगणार आहे मी. जा मी सांग, मी पण सांगतो. ह्यो सकाळ सकाळ येतोय माझ्याकडे, मी क्रिकेट टीम बनवणार आहे, मी स्वतःची टोळी लावणार आहे, कांदाला 10 पोरं काढणार आहे, सांग का? मी पण सांगतो. मला येऊन म्हणतो तुला काहीच नाही, गावात ओळू सोडत्यानं दे ना ते माझ्या सगळं. विसरलो नाही मी काही. विचारलं तुला कळायला पाहिजे होती बोलायच्या आधी. नाही नाही, तू चल चल मी पण येतो तुझ्या बरं. सांग काय सांगायचं मी पण सांगतो. मी पण त्या सासरे भाऊला तेच सांगणार आहे. मी करीन लग्न तर त्याच्याशीच करीन, नाही तर करणारच नाही. सासरे बुवा, सासरा बी झाला का तुझा लगेच? मग तू चल पहिली हात तू. सोड तिचं, चल निघ तू जा. तू नको काय याचं टेन्शन घेऊ, मी आहे ना. अरे बाबा घरी जाऊन हानीन मला तो. मला सांग घरी गेलो काय म्हणलो. ह्यो मला सकाळ सकाळ येऊन भाषण देत होता, म्हणलं पोरच काढायची लग्नच करायची. जाऊ दे तू नको टेन्शन घेऊ, जा तू. जाऊ दे मी जाते आता, हा. नाही तो लई चिडन अजून. हा जा. परत येशील ना? हा. यायला